नमस्कार. गेल्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अरवीला मराठवाडा साहित्य संमेलन झालं. विविध विषय त्या साहित्य संमेलनात होते. या साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळी मसापने मराठवाडा साहित्य परिषदेने 13 ठराव पारित केले. त्या 13 ठरावामध्ये 3 ते 4 श्रद्धांजलीचे आहेत. 2 ते 3 ठराव हे साहित्य विश्वाशी किंवा साहित्याशी संबंधित असे आहेत आणि उरलेले सगळे ठराव हे राजकीय स्वरूपाचे आहेत. म्हणजे ज्यात पाणी आहे, शेतमालाला भाव आहे, रेल्वे आहे, हे सगळे जे विषय आहेत त्यात साहित्यप्रेमी आणि साहित्यिक नेमकं काय करणार हे संयोजकाला आणि मसापच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. पण त्यांनी केले, सरकारकडे मागण्या केल्या. त्यातला एक ठराव असा आहे की मोफत देणं बंद करा. अतिशय चांगला ठराव. म्हणजे काय करा, दुसऱ्या बाजूनी पटपडताळणी किंवा जिथं पटसंख्या नाही त्या शाळा बंद करू नका. मग तिथल्या शिक्षकाला मोफत पगार नाही द्यायचा तर काय द्यायचा? असे ज्याला आपण ज्याच्यात काय म्हणता येईल असा कॉन्ट्राडिक्टरी मराठी साहित्य, पण मराठी इंग्रजी शब्द वापरू नये, पण सुचला नाही म्हणून ते कॉन्ट्राडिक्टरी, विरोधाभास असलेले असे केले आहेत. दुसरा एक ठराव असा केलाय की हिंदीची सक्ती करू नका. एका भाषेच्या साहित्य संमेलनात दुसऱ्या भाषेच्या सक्तीविषयी ठराव व्हावा. हा सक्ती करू नका, तिच्या विरोधात ठराव व्हावा, हे थोडं अकलनीय आहे, न समजणार आहे. काय तो राज्य सरकारने काय केले, कुठली भाषा म्हणून हिंदी शिकायची, पहिली भाषा म्हणून शिकायची आहे का? ती द्वितीय किंवा तृतीय भाषा आहे. ती पहिली भाषा तर महाराष्ट्रात मराठी आहे, मराठी कंपल्सरी आहे. मग तुम्ही जिला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे किंवा जी राष्ट्रभाषा मनवली जाते अशा हिंदीला विरोध करून कुणाच्या सुरात सूर मिसळत आहे, कुणाच्या विरोधात हे ठराव करताय? अहो, जर समजा मी हिंदी शिकलीच नाही, नव्या पिढीने हिंदी शिकलीच नाही, ते हिंदीतलं जे काही साहित्य आहे ते मराठीत अनुवादित कसं होईल? किंवा मराठीतलं जे चांगलं साहित्य आहे ते हिंदीत कसं अनुवादित होईल जर मी शिकलोच नाही? हा विचार कोण करणार? साहित्यिकांनी नाही करायचा, काकांनी साहेबांनी करायचा. साहेब म्हणले की झालं. आणि तेच आणखीन एक मोठी गंमत आहे, त्यांनी असं म्हटलं की राजकारणाचा स्तर खूप खालावलेला आहे, त्याची खंत व्यक्त करतं ते संमेलन. कुणाचा स्तर खालावलेला आहे किंवा कुणाचा स्तर उंचावलाय आणि कुणाच्या स्तराविषयी कोण बोलावं याचं जरा चिंतन करावं. कारण साहित्यिकाविषयी चिंता वाटण्याची वेळ आलेली ह्या सगळ्या ठरावामुळं. आपण काय ठराव करतो आहोत, कशासाठी करतो आहोत, की आपलं त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही म्हणजे आपण करायची. मग समजा त्या राजकारण्याशी ज्या ज्या साहित्यिकांचा घरोबा असतो किंवा ते हे साहेब पुस्तक वाचा, ही कविता संग्रह वाचा असे सांगतात, त्यांनी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना किंवा त्यांच्या आवडत्या नेत्यांना का सांगू नये? आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन मी म्हणतो की राजकारणाचा स्तर घसरलेला असल्यामुळं, त्यांची भाषा चिंताजनक असल्यामुळं, तिचा कामाला खंत वाटत असल्यामुळं आम्ही कुणीही राजकारण्याला येऊ देणार नाही. राजकारण्याशिवाय आम्ही संमेलन करून दाखवू, असा ठराव का नाहीत करत? हा ठराव केला पाहिजे ना. आणि मराठीच्या बाबतीमध्ये अभिजात भाषा झाली, दर्जा मिळाला. पुढं काय, मराठवाड्यासारख्या ठिकाणी आपण काय करणार आहोत? आपल्या मराठवाड्याच्या भाषेचं काय करणार, बोली भाषेचं काय करणार?
आणि एक ठराव जिथं खरं म्हणजे व्हायला पाहिजे होता तो म्हणजे सगळ्या इंग्रजी शाळेत मराठी भाषा ही सक्तीची असली पाहिजे आणि ती पहिलीपासून 10वी पर्यंत असली पाहिजे, किंवा महाविद्यालयात सुद्धा ती भाषा शिकवलीच गेली पाहिजे. हा आग्रह, हा ठराव का होऊ नये? हा ठराव न झाल्यामुळं मराठी वाचकांना साहित्य क्षेत्राविषयी, साहित्य संस्थेविषयी खरोखरच खंत वाटते.